झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या हस्ते मोशीमध्ये उद्घाटन केलेल्या उपबाजार समितीचं बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या याच उपबाजार इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं, पण आता याच इमारतीवरून वाद निर्माण झालाय। हा उपबाजार ज्या जागेवर उभा आहे ती जागा नवनगर प्राधिकरणाची आहे आणि ती ताब्यात न घेताच जिल्हाधिकारी कार्यालयानं ती परस्पर बाजार समितीला दिल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयानं घेतलेल्या या निर्णयाला सरकारची मंजुरी नसताना ही इमारत उभी राहिलीच कशी असा सवालही शिवसेनेनं केलाय। अनधिकृत बांधकामाला आज कायदेशीर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे। हे एमआरटीपी ऍक्टच्या तरतुदींचे पूर्णपणे उल्लंघन असून माननीय उच्च न्यायालयाने जे आदेश दिले अनधिकृत बांधकामाबाबतचे त्याचा अवमान करणारी कृती आज या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते घडलेली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीनं हे सगळे आरोप खोडून काढलेत। ही जागा 22 एकर अनेक वर्षापासून मार्केट कमिटीच्या ताब्यामध्ये आहे। मार्केट कमिटीने नियमाने टेंडर काढले, नियमाने ती मार्केट उभं केलेलं आहे। त्याच्यामुळे मला तिथं कुठलंही बेकायदेशीर वाटत नाही। पुढचे काही दिवस हा मुद्दा बराच गाजणार अशी चिन्ह आहेत। शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी यात उडी घेत आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।